महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावती लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावती येथील सांस्कृतिक भवनात संयुक्त सभा पार पडली। पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या आश्वासक नेतृत्वावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या दांडग्या अनुभवावर महाराष्ट्राचा असलेला विश्वास आजच्या सभेत दिसून आला। हुकुमशाहीला गाडण्यासाठी इंडिया एकजुटीने उभा आहे असा विश्वास यावेळी उद्धव साहेबांनी व्यक्त केला। या सभेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार यशोमती ठाकूर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला। आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका कर। या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्वकाळामध्ये आपल्या आयुष्याची उमेदीची काळ जवळपास 10 ते 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचना उभी केली। त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कोणी पुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या टीका-टिप्पणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगतात। कुठेही गेले तर बघा, 10 वर्षात मी काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी आम्हा लोकांना विचारतात की तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं। अरे 14 ते 24 तुम्ही आहात, तुमच्या हातात सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी अन्य लोकांच्या टीका-टिप्पणी करायची हे सूत्र ज्या व्यक्तीच्या मनात आहे याचा अर्थ सत्य आहे की व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्याचा असला पाहिजे। त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वाच्यामध्ये आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल, त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही। आज आम्ही सातत्याने सांगतो दाखवलेल्या गोष्टी आहेत। तुम्ही जे काय म्हणताय 80 कोटी लोकांना मोफत धान्य आहोत, 10 रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं ते आज सुद्धा चालू आहे। आरोग्य व्यवस्था असेल, नोकऱ्या असतील, शिक्षण असेल, या सगळ्याची जबाबदारी घेऊन जसं बळवंतराव तुम्ही ॲफिडेव्हिट केलं ना, तसं मी सांगतो की मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरेचं वचन निवडा, तुम्हाला काय निवडायचं ते। आणि एकच शेवटचा मुद्दा तो म्हणजे या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची ती निवडणूक त्यांना एवढ्या आकड्याने का जिंकायचंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचं आहे। काल अमित शाह कुठेतरी बोलले की नाहीतर काय कुठला तो कायदा शरीयत का काय त्यांनी देश चालवणार का? नाही, आम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावरतीच देश चालवणार। तुम्हाला संविधान बदलायचं आहे, आम्ही तुम्हाला बदलू देणार नाही। आणि तसं जर का पाहिजे असेल तर आपला खासदार सुद्धा बळवंत पाहिजे। आणि आज जे खासदार तुमच्या समोर उभे राहिलेले आहेत उमेदवार म्हणून, त्यांना विचारा की तुम्ही माझ्या अमरावतीतल्या गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातले उद्योग जो आपल्या सगळ्यांच्या डोळ्या देखत गुजरातला नेत असताना संसदेत किती वेळा याच्या विरुद्ध बोललेला आहात, किती वेळा बोललाय। आणि त्याच करता आपल्यामध्ये फूट पडता कामा नये। अगदी आपल्यातले सुद्धा काही नाराज होऊन इकडे गेले असतील, त्यांना सुद्धा सांगतोय की ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे। लोकशाहीचं एक सुद्धा मत फुटता कामा नये। जर का ते फुटलं तर कपाळ करंटे आपण ठरू आणि पुढच्या इतिहासात आपली नोंद होईल, अरे यांना हरवण्याची संधी आली होती पण हे आपापसात फुटले आणि हुकुमशाही आमच्या माथ्यावरती लादली, तर मला वाटतं ते पाप आपल्या हातनं होता कामा नये। मी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती करतोय, तुम्ही
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.